निकाल तर फायनल आहे, कारण की आपल्याला कल्पना आहे की ही जी निवडणूक आहे आणि ज्यावेळेस मला तिकीट मिळालं त्यावेळेस मी ही उमेदवारी जी आहे ती जनतेला अर्पण केली. त्यामुळे ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेच्या विरुद्ध प्रस्थापित असल्यामुळे उद्याचा विजय हा जनतेचा असणार आणि जनतेच्या समोर कोणीही जिंकू शकत नाही. दादा, आपण जर बघितलं तर एक्झिट पोल जे आहेत ते कुठेतरी असं दाखवते की जागा भाजप जिंकणार आहे. काय वाटतं? ते मला लक्षात आलं कालच प्रतिनिधी जेव्हा बोलल्यात की बाबा मला मनात विजयाचा धाकधूक आहे, परंतु एक्झिट पोलमुळे मला विजयाची आशा वाटते. म्हणजे समोरच्या प्रस्थापित उमेदवाराला जनतेवरती विश्वास नाही आहे. त्यामुळे जाणवते की हा जो विजय हा जनतेचाच आहे आणि एक्झिट पोल हा TV9ने किंवा कोणते एक्झिट पोल आले आहेत त्यांनी त्यांच्या एजन्सीनुसार केले, पण माझ्या मनातला एक्झिट पोल हा जनतेचा आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 18 लाख लोकांपर्यंत 18 लोकांच्या मनात आपण तिथपर्यंत पोहोचलो आहे आणि 18 लाख लोकांच्या शुभेच्छा, 18 लाख लोकांची मेहनत, आपल्या पदाधिकाऱ्यांची मेहनत, आमची मेहनत ही कधीही वेस्ट जाणार नाही असं मला वाटते आणि नक्कीच विजय हा जनतेचा असणार आहे. उद्याचा गुलाल हा जनताच उडवणार आहे. किती लीडने जिंकवलेला? माझं नेहमीचं उत्तर एकच आहे, स्टार्टिंगपासून तर आता शेवटपर्यंत सुद्धा लाखाच्या लीडनं ही आपली निवडणूक आम्ही जिंकणार हे सांगतो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.